लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये विजय मास्टरला मदत करत आहे हे आज आपल्याला समजणार आहे। तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया। नंदिनी आणि जीवा बोलत असतात त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणत असतो की माझ्याकडे एक पाळणा घर डेकोरेट करण्यासाठी आलेला आहे, मी पीपीटी रेडी केलेली आहे, आता फक्त लवकरच मी तिथे जाऊन ते पाळणा घर माझ्या पद्धतीने डेकोरेट करणार आहे, मस्त आहे ना, भारी आहे ना। त्यावेळेस नंदिनी थोडी विचारामध्ये पडलेली असते। मग नंदिनीला असं टेन्शन मध्ये पाहून तिला जीवा म्हणतो की काय झालं। त्यावेळेस नंदिनी म्हणत असते की पाळणाघरावरून आपण सॉल्व केलेली पाळणाघराची केस मला आठवली। जीवा, आपण तर मुलांना सोडवलेला आहे, पण तो मास्टर काही केल्या आपल्या हाताला लागलाच नाही। मग जीवा म्हणतो की मला पोलिसांनी कॉन्टॅक्ट केला होता, त्या बाईला 3rd डिग्री दिली आहे पोलिसांनी, पण तिने अजूनही काही तोंड उघडलेलं नाहीये, उलट ती आता असं म्हणालेली आहे की, असं म्हणून तो जीवा मध्येच थांबतो। तर नंदिनी म्हणत असते की काय झालं। तर जीवा म्हणतो की काही नाही। मग नंदिनी म्हणत असते की सांगा ना प्लीज काय झालेलं आहे। तर जीवा म्हणतो की काही नाही, सोड ना, उगाच कशाला त्या मागच्या गोष्टी काढत बसायचं। मग नंदिनी म्हणते की हे बघा, तुम्हाला ना आपल्या बाळाची शपथ आहे, काय म्हणाले ना ते सांगा खरं खरं। त्यावेळेस जीवा म्हणतो की काही नाही, ती असं म्हणाली पोलिसांना की मी काही तोंड उघडणार नाही, पण लवकरच तो मास्टर नंदिनीला अद्दल घडवेल। मग नंदिनी हसते आणि म्हणत असते की एवढंच ना, अहो मी तर वाटच बघतीये की तो मास्टर माझ्या हाताला कधी लागतोय, जिथे कुठे लपून बसला असेल ना तिथून त्याला शोधून काढेल मी, एकदा का तो माझ्या हाताला लागला ना मग अशी अद्दल घडवेल ना की तो कोणत्याही लहान मुलांच्या अंगाला हात लावणार नाही। आणि आता हे सगळं पाठीमागून विजय ऐकत असतो आणि मग तोच याच्यामध्ये आता सामील आहे हे आपल्याला इथे समजलेलं आहे। विजय सगळी बातमी आता त्याच्या मास्टरला देत असतो आणि मग तो म्हणत असतो की अच्छा असा ह्यांचा प्लॅन आहे का, आता मी बघाच तुमची कशी वाट लावतोय ते। आता तो सगळं हे मास्टरला सांगणार असतो। तर मग विजय तिथून निघून जातो। त्यावेळेस जीवा म्हणतो की अगं बास बास, ऐक ना, पुन्हा आता त्या मर्दानी झोनमध्ये घुसू नको, माझी चकाचक बाई, मी पाया पडतो। नंदिनी म्हणते की अरे मग काय करू, आई होणारे म्हणजे काय गरीब गाय होऊ का। तर तो म्हणतो की ठीक आहे, तू ना एकदम सुपर वुमन हो। मग नंदिनी म्हणत असते की होणारच आहे, पण सुपर वुमन नाही, सुपर मॉम व्हायचंय मला, बाईपेक्षा बेटर, म्हणजे मी घराची पण काळजी घेणार आहे, बाळाची पण काळजी घेणार आहे आणि तुम्हाला पण चांगलं सरळ करायचं आहे मला। तर जीवा म्हणतो की बाई अगं काय बोलतीये। तर आता दुसरीकडे आपण पाहतो की काव्या तिच्या क्लासला निघालेली असते आणि मग ती तिचा आवरून खाली आलेली असते, पार्थ काही अजून आलेलाच नसतो, म्हणून काव्या म्हणत असते की अहो देशमुख चला ना पटकन, उशीर होतोय। तेवढ्यात तिकडून विजय येतो आणि काव्याला पाहून म्हणत असतो की गुड मॉर्निंग काव्या, हे काय बॅग बिग भरून कुठे, मला आणि रम्याला घाबरून घरबीर सोडायचा विचार नाहीये ना। तर मग काव्याला राग येतो आणि काव्या म्हणत असते की जगातले वाघ उंदरांना घाबरत नाही विजयराव, मी प्रचंड स्वाभिमानी आहे हो, घर जावई होऊन सासरी राहून फुकटचे तुकडे तोडणं जमणार नाही मला। मग विजयला काव्याचं हे बोलणं अजिबातच आवडत नाही, त्याला खूपच राग येतो। पुन्हा काव्या म्हणत असते की IAS व्हायचंय मला आणि आई सुद्धा, त्यामुळे मला अभ्यास करावाच लागेल, कसं आहे ना, मला स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय, रम्यासारखं पाय तोडून नाही घ्यायचा। काय कमाल आहे ना, मी रम्याला असंच बोलून गेले होते, तू जर माझ्या नवऱ्याच्या किंवा माझ्या बाळाच्या आजूबाजूला जरी फिरली ना तर तुझं तंगडच तोडीन मी, आणि बघा ना माझ्या नुसतं बोलण्यानेच तिचं तंगड तुटलं हो, असं म्हणून आता ती स्माइल करत असते। मग आता ती पुन्हा नाटक करत म्हणते की एनिवे कशी आहे ती, बरी आहे ना, तिला आवर्जून सांगा हो विजयराव, मी खूप मिस करते तिला, असं म्हणून। मग विजयला काव्याचा बोलण्याचा खूपच राग येतो आणि तो तिथून रागानेच निघून जातो। तर आजचा भाग येथेच संपलेला आहे। पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ आता काम करत असतो, म्हणून मानिनी त्याच्या जवळ येते आणि म्हणत असते की पार्थ घरी आलं तरी तुमची कामं काही संपत नाही। त्यावेळेस पार्थ मानिनीला म्हणतो की रम्याची जी काही कामं आहेत ना ती मलाच करावी लागत आहेत, आता नवीन कोणीतरी जॉईन होईपर्यंत ही सगळी कामे मलाच करावी लागणार आहेत। तर आता ह्यांचं बोलणं सुद्धा आता विजय बाहेरून ऐकत असतो आणि मग तो त्याच्या सराला फोन लावतो आणि म्हणत असतो की स्टोरीमध्ये नवीन कॅरेक्टरला एंट्री द्यायची वेळ आलेली आहे सरजी। काय आहे ना, दोघात तिसरा येणं ना सुखत असतं, पण दोघात तिसरी येणं खूपच दुःखत असतं, असं म्हणून तो आता मोठमोठ्यानेच हसायला लागतो। आता तो काव्य आणि पार्थच्या मध्ये अजून एक एंट्री घेऊन येणार आहे। तर चला, आजचा हा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। येथेच थांबूया, धन्यवाद।